तर 67 तास उलटलेले आहेत. अजून शोधकार्य सुरू आहे. दुसरीकडे या इमारतीबाबतही मोठी धक्कादायक माहिती समोर येते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे सध्या आपल्या सोबत आहेत. रवीजी, खूप धक्कादायक अशी बातमी आता समोर येते, कारण जी इमारत ज्याची दुर्घटना झालेली आहे तर त्या इमारतीचं बांधकामच बेकायदा असल्याचं समोर येत आहे. पूर्णत्वाचा दाखलाच या संपूर्ण इमारतीचा नव्हता, केवळ तळघराचा होता, असं धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे. आता या घटनेला नेमकं जबाबदार कोण? खरं तर खूपच दुर्दैवी घटना घडलेली आहे, अनपेक्षित अशी. अतिवृष्टी झाल्यामुळं कचऱ्याचा संपूर्ण ढिगारा त्या ऑफिस स्टाफच्या बिल्डिंगवर आला आणि त्या बिल्डिंगमध्ये जे कर्मचारी होते 23 जण होते, ते कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गेले. परंतु आता त्यांना पहिलं काढणं आपलं कर्तव्य आहे. एक एक जीव आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर त्यांना पहिलं काढण्यात येईल आणि या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे की या संदर्भात सखोल चौकशी समिती नेमावी आणि जे कोणी दोषी असतील याच्यात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. हॅलो. लांडगेजी, आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत. ते तुम्हाला प्रश्न विचारतायत. नाझीम. महापौर, आपण ज्या पद्धतीनं कालपासून जे बोलतोय की एकतर दिरंगाई होत होती आणि एक प्रश्न उपस्थित होत होता की ही इमारत जी आहे त्याला परवानगी आहे का, त्याला पूर्णत्वाचा दाखला आहे का. आणि आता एबीपी माझाने हे सगळं समोर आणलं की केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला आहे, पहिला आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला नाहीये. पर्यावरण विभागाने आणि कंत्राटदार अँथोनीची कंपनी आहे त्यांनी हा नियमांचा भंग केलाय. तर आता महापौर, तुम्ही काय पावलं या अनुषंगाने उचलणार? कारण एकाचा जीव गेलाय आणि 8 जणांचा जीव गेले, 67 तास जे आहे ते टांगणीला लागलेलं आहे. आणि खरंच खूप दुर्दैवी घटना आहे. मी सर्व नातेवाईकांना सुद्धा भेटतोय. त्यांच्या वेदना खूप मोठ्या आहेत, परंतु यातून त्यांच्या संवेदनशील मनाशी जुळून आपण प्रयत्न करणार आहोत तोपरी. मुख्यमंत्री साहेबांना काल भेटून त्यांना आपण मोबदला देणार आहोत. तो माणुसकीचा भाग आहे. महानगरपालिका 10 लाख रुपये देणार आहे, अँटनी 25 लाख रुपये देणार आहे, त्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार आहोत, प्रशासन 5 लाख रुपये देणार आहे. हा भाग वेगळा, परंतु यामध्ये जे दोषी आहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी यासाठी चांगली समिती नेमावी आणि त्यातून जे सत्य बाहेर येईल त्यामध्ये कसली काटकसर न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असं मुख्यमंत्री साहेबांना काल निवेदन देऊन आलं भेटून. पण महापौर, आयुक्त विजय सुरवंशी ज्या पद्धतीने आता संताप व्यक्त करतायत, त्यांची भाषा जी आहे ती या ठिकाणी बदललेली आहे. आता त्यांनी उत्तर देणं गरजेचं होतं, कारण प्रशासनाचे सगळे हे अधिकारी आहेत, जी कंत्राट जे दिलेलं आहे ते आपल्या प्रशासनानंच दिलेलं आहे. अशा वेळेला जे आयुक्त आधी म्हणत होते की नैसर्गिक आपत्ती आहे, मग म्हटले की चौकशी करण्याची गरज नाही, कंत्राटदाराला दोषी धरण्याची गरज नाही. आता जे खुलासे होत आहेत, जे एबीपी माझानं पुरावे समोर काढले, त्यातून स्पष्टपणे दिसतंय की पर्यावरण विभाग आणि कंत्राटदाराची तर यामध्ये चूक आहे आणि आयुक्त या ठिकाणी संताप व्यक्त करतायत. आयुक्तांची ही भाषा बघून काय वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीनं? कारण अनेकांचा जीव तर यामध्ये धोक्यात आहे. नाही, आयुक्त साहेब 4 रात्र झाले झोपले नाहीयेत, त्यामुळे त्यांना थोडा स्ट्रेस आला असेल. परंतु त्यांना सुद्धा मी बोललेलो आहे या बाबतीत. पर्यावरण विभाग जे आपलं गेल्या 10 वर्षापासून काम करतंय या शहरात, त्या 10 वर्षाचं ऑडिट आपण करायला लावू. म्हणजे ते नदी सुधार प्रकल्प असेल, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प असेल, एसटीपी प्रकल्प असतील, या सर्वांचं 10 वर्षाचं ऑडिट करा. त्यामध्ये जे सत्य बाहेर येईल त्यानुसार दुर्घटना घडल्यानंतर हे ऑडिट वगैरे होत राहतात, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की आयुक्तांवरती स्ट्रेस आहे, या 8 व्यक्तीचे सगळे नातेवाईक सुद्धा इथं तेवढेच तास, म्हणजे 66-65 तास इथं आहेत, त्यांच्यावरती किती स्ट्रेस असेल? कारण त्यांचे व्यक्ती आतमध्ये अडकलेत. आयुक्तांनी जी घाई केलेली होती की चौकशी करायची गरज नाही, नैसर्गिक आपत्ती, ही जी घाई त्यांनी केलेली होती, मग आता ही घाई चौकशीसाठी का होत नाही, दोषींवरती कारवाई करण्यासाठी का होत नाही? कारण इथं सगळेजण आस लावून बसलेले आहेत की आपले 8 नागरिक कधी बाहेर येणार. आयुक्तांवरचा ट्रेस आपल्याला दिसतोय, परंतु मग या नातेवाईकांच्या ट्रेसचं काय करायचं? नाही, चौकशीची घाई करायची नाही, कारण प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे ना. आपण पहिल्यांदा त्या नागरिकांना बाहेर काढून त्या कुटुंबाच्या हातात सोपवलं पाहिजे ना आहेत त्या परिस्थितीत. त्यासाठी आयुक्त प्रयत्नशील आहेत, त्यांच्याच भावनांचा आदर करत लांडगेजी, आहेत. तुम्ही म्हणताय की प्रायोरिटी या लोकांना बाहेर काढण्याला दिली पाहिजे, मात्र मग ती प्रायोरिटी का दिसत नाही, ती तत्परता का दिसत नाही? 67 अहो, तास उलटलेले आहेत, मात्र अजून ते 8 नागरिक आतमध्ये कुठल्या स्थितीत आहे हे समजू शकत नाहीये. आणि नातेवाईकच आरोप करतायत की अतिशय गलथानपणा चाललेला आहे, खूप धीम्या गतीने हे सगळं बचाव कार्य सुरू आहे. मग याला कोण जबाबदार आहे? बचाव कार्याला एक प्रोसेस असते मॅडम.
कचऱ्याचा ढिगारा एवढा मोठा होता. जर कचऱ्याचा ढिगारा पहिला बाजूला काढायला लागतो आणि डायरेक्ट आपण कन्स्ट्रक्शनला हात घातला आणि कन्स्ट्रक्शन पुन्हा खाली आलं, तर त्या नागरिकांना परत बाहेरच काढता येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप जे पद्धतीने प्रोसेस चालू आहे त्या पद्धतीने ते बचाव कार्य करावं लागतं. त्याला एक सिस्टीम असते, त्या पद्धतीने ते चालू आहे आणि पाऊस नाही त्यामुळे ते जलद गतीने चालू आहे. आता काल बिल्डिंग पण पूर्ण क्रश करायला चालू केलेली आहे. आता पूर्ण बिल्डिंग जशी आपण डिमॉलिश करतो, जिथं अतिक्रमण कारवाई करतो, त्या पद्धतीने ती बिल्डिंग क्रश होईल आणि त्यातून ते नागरिक बाहेर काढले जातील. आपण लांडगेची आज क्रशची जी ही मशिनरी आहे ते मागवायला उशीर झाला का? कारण आपण काल ज्यावेळेला सकाळी इथं आलेला होतात त्यावेळेला तुम्ही म्हटलं होतं की तातडीनं म्हणजे कालच हे सगळं बचाव कार्य पूर्ण होईल आणि रात्री 10 वाजता या मशिनरी आल्या, तर उशीर झाला ही मशिनरी मागवण्यामध्ये प्रशासनाकडून? नाही, उशीर नाही झाला. पहिला कचरा काढणं बाजूला गरजेचं होतं आणि मी आल्यानंतर त्यांना सांगितलं अजून 10 मशिनी लावा. त्यांनी त्या लावल्या, कचरा सगळा बाजूला काढला आणि मग क्रशिंगची प्रोसेस चालू होणार होती. आणि काल रात्री क्रशिंग चालू झालं असं माझं आयुक्तांचं बोलणं झालं. आम्ही सोबतच होतो. मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो तेव्हा. ते म्हणले आज रात्री सर्व क्रश करून नागरिक बाहेर काढून सुखरूप त्यांच्या घरच्यांच्या हवाली करणार आहेत. नक्कीच आज तरी हे सगळं शोधकार्य पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून लवकरात लवकर कारवाई होईल ही देखील अपेक्षा आहे. लांडगेचे धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. नाझीम धन्यवाद. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज मोशी दुर्घटनास्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. गेल्या 67 तासांपासून मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. मात्र पालकमंत्री सुनेत्रा पवार या अजूनही घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेल्या नव्हत्या. त्या फिरकल्याच नव्हत्या. त्यावरूनही टीका झाली होती. त्यानंतर अखेर आज सुनेत्रा पवार दुर्घटनास्थळाला भेट देण्याची शक्यता वर्तवली जाते. आता बातमी आहे ऑपरेशन टायगर संदर्भातील. ऑपरेशन टायगरचे एक्सक्लुसिव्ह पुरावे एबीपी माझाच्या हाती लागले.